हरी हरी ऐक. सिंचना, तू जे काही वागलीस ते वागताना तुला जराही लाज नाही वाटली का ग? मला तर विश्वासच बसत नाहीये, हे सगळं तू वागलीस. अरे आय एम सिरियसली सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. पण असं सारखं सारखं नको ना बोलूच, मला आधीच खूप गिल्टी वाटतंय. वा, तुला गिल्ट वाटतंय? मी जे काही बोलतोय त्याचं तुला वाईट वाटतंय, त्रास होतोय, हो ना? मग जे काही वागलीस त्याची तुला जराही लाज वाटली नाही का ग? चुकलं माझं, वेळ लागलं होतं मला. मूर्खासारखी वागत होते मी, मला नव्हतं काही कळत. तू तरी का ते फोटो टाकले? अगं वेडे, मूर्ख आहेस का तू? ते फोटो खोटे होते एवढं साधं सुद्धा कळलं नाही का ग तुला? आई ना कळलं, नाही कळलं मला. माझं डोकं नव्हतं चालत. मला असं वाटत होतं की माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मला सोडून मूव्ह ऑन झालायस. खुश आहेस तू. या सगळ्याचा विचार करून मला खूप राग येत होता. त्या रागात हे सगळं केलं मी. राग येत होता ना तुला? अगं मग यायचं होतं आणि भांडायचं होतं माझ्यासोबत, जे आतापर्यंत आपल्या संसारात करतच आलोय आपण. एवढाच राग येत होता तर तडक घरी निघून यायचं होतं आणि 2 कानाखाली मारायला पाहिजे होता मला. पण तू यातलं काहीच नाही केलं सिंचन. तू हा चुकीचा मार्ग निवडला, अशी वागलीस. माझं चुकलं, खरंच खूप चुकलं. अरे हवं तर मी स्वतःला कानाखाली मारून घेते. माझं चुकलं, मी मूर्ख आहे, मी बावळटे, मला अक्कलच नाहीये. हे सगळं करण्याची काही एक गरज नाहीये. खरं तर तू जी काही चूक केली आहे ना, ती खूप मोठी चूक आहे. मी कितीही प्रयत्न केला ना सिंचना, तरीही मी तुझी ही चूक नाही विसरू शकणार. पण तुझी कितीही मोठी चूक असेल ना सिंचना, तरी माझं तुझ्यावरचं प्रेम मोठं आहे. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे ग सिंचना. आणि फक्त याच गोष्टी मी तुला माफ करतोय सिंचन. रिअली रिअली व्हेरी सॉरी. माझं खरंच चुकलं. जी शिक्षा देशील ना ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. वाटेल ती शिक्षा दे, पण एक शिक्षा सोडून. कुठली? तू मला कधीच सोडून जाऊ नको प्लीज. संजना, मी आतापर्यंत तुला कधीच सोडून गेलेलो नाही आणि इथून पुढे सुद्धा मी तुला कधीच सोडून जाणार नाही. प्रॉमिस. माझ्या आईच्या सामानात मला सापडला होता हा डोम आणि तेव्हापासून माझं ते ड्रीम होतं. मी नेहमी त्या डोम मधल्या प्रिन्सच्या जागी स्वतःला बघायचो आणि तुझ्यासारख्या प्रिन्सेसची वाट बघत राहायचो. त्यानं माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मला तुला शब्दात नाही सांगता येणार. यु नो, माझ्या प्रेमाची इंटेन्सिटी मी तुला सांगू. सॉरी जानू, बघ तुला इथे लागलंय, तुला त्रास होतोय आणि मी काय बडबडतोय. आय एम सो सॉरी जानू, दाखवते. जय सर, इट्स ओके. म्हणजे एवढं काही झालेलं नाहीये, एवढं काही चुकीचं घडलेलं नाहीये. अँड आय नो इट वॉज जस्ट अन ॲक्सिडेंट. हो ना? डोंट वरी, तुम्ही एवढं सॉरी बोलू नका मला प्लीज. एवढे पॅनिक होऊ नका, खरंच काही झालेलं नाही. नो जानू, आय एम रिअली सॉरी. जानू, मला खूप गिल्टी वाटतंय. तू मला सांग, मी असं काय करू ज्याने तुला बरं वाटेल? हो जय सर, खरंच एवढं काही झालेलं नाहीये. इट्स ओके. नो जानू, इट्स नॉट ओके. इट्स नॉट ओके जानू. तू मला सांग, मी काय करू ज्याने तुला बरं वाटेल? खरंच मी जे सांगेन ते कराल तुम्ही? ऑफकोर्स जानू, व्हॉट एव्हर यू से. जयंत सर, मला आत्ताच ऑफिसला जावं लागणार आहे. म्हणजे एक इम्पॉर्टंट कॉल आहे जो मला ऑफिसमधूनच अटेंड करायचा आहे आणि त्या कॉलमध्ये मला विश्वाससुद्धा हवा आहे. तर तुम्ही मला ऑफिसला ड्रॉप कराल प्लीज? अर्ध्या तासात पोहोचू ना आपण? काय झालं जयंत सर, सोडताय ना तुम्ही मला ऑफिसला? त्याचं काय ना, हे एवढं लागलंय आता, असा हात घेऊन मी कशी जाऊ ना एकटी ऑफिसला? खूप दुखतं पण आहे मला. नाही, निघूया आपण. मी गाडी काढतो.
हो. कोण? काय बस तुझे काळे धंदे, खोटे व्हिडिओज, लोकांना केलेली फसवणूक, हे सगळ्याचे पुरावे मला मिळालेले आहेत आणि ते सगळं पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे आणि तू जेलमध्ये. त्यामुळे तुझा खेळ संपलेला आहे. अरे मला पकडणं इतकं सोपं नाहीये रे. मोठ्या मोठ्यांसोबत काम केलंय मी आणि हे हार्ड ड्राईव्ह डिलीट करून काही होणार नाहीये असं खूप आहे माझ्याकडे पडलेले. त्यामुळे निघ आता. तुझे कितीही मोठे कॉन्टॅक्ट्स असले ना तर मी सुद्धा सिद्धिराज गाडे पाटील आहे. तुला शिक्षा मिळणारच. सिद्धू, सिद्धू मारलंच पण. हे सिद्धू ड्राईव्ह घेतली बेस्ट आहे. हे आत्ताच्या आता वहिनींना भेटू आणि ही ड्राईव्ह पोलिसांना देऊ, म्हणजे कसं सगळं सॉल्व्ह होऊन जाईल. इतकं सोपं नाहीये. या माणसाचे कॉन्टॅक्ट खूप पोचलेले आहेत. मोठा स्कॅन्डल आहे. मग काही झालं तरी तो मी बाहेर काढणारच. विश्व, हे बघ कसला भारी पुरावा मिळालाय बघ. भारी काय म्हणते सगळं? जयंतने तुला त्रास दिल्याचा पुरावा आहे. भारी कशी काय म्हणू शकतेस? हे बघ विश्वा, या सगळ्यामुळे जयंतला शिक्षा होणार आहे आणि त्यासाठी मी कितीही त्रास सहन करू शकते. तू तू व्हिडिओ बघ ना, बघ. सगळं काय आहे ग? हे सगळं कसं सहन केलंस तू? आणि मला दाखव तुला कुठे लागलंय. अरे अगं किती लागलंय तुला? वेडी आहेस का तू? उफ, किती लागले तुला कळतंय का? दे हात. अरे थांब जरा. दुखतंय का? विश्वा, अरे नको एवढा इमोशनल होऊस. विश्वा, हे बघ बी प्रॅक्टिकल. हे सगळं मी सहन करते कारण आपल्याला जयंतच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आहेत. त्याला शिक्षा व्हायला हवी आहे ना आपल्याला. हा सगळा ट्रॅप आहे त्याच्यासाठी. हा त्याच्यासाठी ट्रॅप असला ना तरी जखमा खऱ्या त्या. आणि मला तुला असं बघवत नाही.